बघितलं आणि तुमच्यावर एक नाटकाने बॉडीने आहे ते तुम्हाला टार्गेट केलं. मला असं वाटतं की माझ्याबद्दलचं व्यंग करून, मला वाईट बोलून, माझ्याबद्दलच्या शरीरावर चेहऱ्यावर टीका करून जर त्यांना आनंद मिळतो आहे, त्यांना असं वाटतं की समाजाला याच्यातून न्याय मिळणार आहे, नक्कीच त्यांनी माझी टिंगलटवाडी करावी. खर तर मी कधी वाईट वागलो नाही, कधी जातीभेद केला नाही. खर तर मराठा ओबीसी याही वादात कधी पडलो नाही. पण जाणीवपूर्वक या ठिकाणी मला असं वाटतं की काय गैरसमज झाले मला माहिती नाही, पण या राज्यामध्ये महसूल विभागाचं काम आहे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र देणं. या राज्यामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये महसूल खात्याने देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये 22,20,500 कुणबी मराठा, मराठा कुणबी जात प्रमाणपत्र आम्ही दिले आहे. व्हॅलिडिटी माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे. व्हॅलिडिटी डिपार्टमेंट हे अर्धन्यायिक आहे, ते सामाजिक न्यायाकडे येतं. पण महसूल खात्याने इतकं काम केल्यावरही जर माझा व्यंग होत असेल तर याला काही मार्ग नाहीये. राहिला प्रश्न ज्या तक्रार मी लिहिलं, आता 22,20,000 प्रमाणपत्र दिल्यावर एका प्रमाणपत्र तक्रार माझ्याकडे आली, त्यावर मी चौकशी करून 7 दिवसात अहवाल सादर करा एवढंच लिहिलं आहे. आणि ते लिहिल्यावरही काही प्रमाणपत्र रद्द झालं नाही, ते प्रमाणपत्र क्लिअर झालं आहे. म्हणजे महसूल खात्याने एकही प्रमाणपत्र रद्द केले नाही. आणि आताही जेवढे काही कुणबी मराठा, मराठा कुणबी प्रमाणपत्र आमच्याकडे जात प्रमाणपत्र येतात, आम्ही रोज देतो आहे. तरी माझ्याबद्दल जर कुणाला व्यंग करून आनंद येत असेल, त्यांनी त्यांचा आनंद उपयोग करावा. नाही, त्यांचा जर काही माझ्या वागणुकीतनं किंवा माझ्या बोलण्यातनं, मी तर एवढं सांगतो, जरांगेचा जेव्हा मला फोन आला तेव्हा माझा हा प्रयत्न होता की इमानदारीनं काम करायचा. पण तेवढा एका पत्राने गैरसमज झाला, त्यातनं त्यांचं काही कास्ट सर्टिफिकेट रद्द झाली नाही. माझं पत्र फक्त कास्ट सर्टिफिकेट जे दिली आहे, फॉर्म नंबर 35 म्हणजे जी नोंद होणार आहे, आणि अर्जदाराचंही म्हणणं होतं चौकशी करा. मी त्याला चौकशी मागितली आहे, मी कुठलं रद्द करा असं म्हटलं नाही आहे. त्याच्यावर काही माझी चौकशी मागितल्यावरही काही